पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या सीमेवरून वाहणारी ही मुळा नदी आहे। मात्र या मुळा नदीचं आत्ताचं चित्र किती वेदनादायी आहे हे आपण पाहू शकतो। सध्या नदी सुधार प्रकल्पाच्या अंतर्गत या नदीच्या दुतर्फा विकासाच्या नावावरती कशा प्रकारे झाडांची कत्तल केली गेली आहे आणि अगदी नदीपात्रातच हे आपण बांधकाम सुद्धा या ठिकाणी कसं होतंय हे पाहतोय। जिथून आता हे सगळे नागरिक जे रस्त्यावरती उतरलेले आहेत, दोन्ही शहरातले हे नागरिक आहेत आणि जिथून ते चालतायत तिथं कधी काळी झाडी होती जी आपण या नदीच्या पलीकडे बघू शकतो कशा प्रकारची दाट झाडी आहे। तशीच दाट झाडी या आत्ता जिथून नागरिक चालतायत तिथं होती। हा भराव जो आहे तो या ठिकाणी प्रशासनाकडून टाकण्यात आलेला आहे आणि हा भराव टाकून नदीचं पात्र जे आहे ते कमी केलं जात आहे आणि हा विकास जो आहे तो या ठिकाणी जोमानं सुरू आहे। परंतु हा विकास खरंच हवा आहे का असा प्रश्न उपस्थित करत हे सगळे नागरिक रस्त्यावरती उतरलेत। आपण या सगळ्या नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। कुठून आलेला आहात तुम्ही आणि काय तुमचं मागणी आहे? मी बानेर मधून आलेलो आहे की वर्षानुवर्ष 400 वर्षाच्या वेली आहेत त्या तोडल्या जाणार हे चुकीचं काम आहे। आम्ही टेकडीवर काम करतो, बानेर टेकडीवर, तर आम्हाला माहिती आहे 10 वर्षात आम्ही किती मोठं झाड करू शकतो। हे जर 100 वर्षाची झाडं एका झटक्यात तुम्ही विकासाच्या नावाखाली ही अधोगती चालू आहे। इथं तुम्ही आधी आलेला होतात का? या ठिकाणी चालतो इथं काय परिस्थिती होती? झाडच होती तर खाली पूर्ण झाडं तोडलेली आहे आणि इथं विकासाच्या नावाखाली भर टाकलेली आहे। तर इथं आधी झाडी होती असं या ठिकाणी ते सांगतायत, परंतु आता ही झाडं हटवलेली आहेत। पलीकडची जी झाडी आहे पहा ते सुद्धा तोडायचं प्लॅनिंग आहे त्यांचं। सगळं हे कांदळवन असतं त्या टाईपचं वन आहे, इथे सुद्धा तसंच वन होतं। हे सगळं आता आपण तुम्ही बघू शकता सगळं तोडून त्यांनी हे रस्ते केलेत, बंद केले, तर पाण्याच्या प्रवाहाला सुद्धा इथे प्रॉब्लेम होणार आहे। पण विकास हवा असं आपण नेहमी म्हणत असतो, आपण कर देतो त्याच्यामुळे विकास हवा असं एक आपला अट्टास असतो। मग विकास होतोय असं दिसतंय इथं? नाही, हा विकास काय कामाचा? आपल्याला कुठला विकास पाहिजे हे महत्वाचं आहे ना। नदी स्वच्छ झाली पाहिजे, प्रदूषण कमी झालं पाहिजे। आता अनेक गटारे येऊन या नदीला मिळतात, हा विकास आहे का? हे जे 700-800 कोटी जेवढे काही आहेत ते पहिले नदीमध्ये येणारे गटारे वगैरे जे आहेत तिथं पाणी शुद्धीकरणाचे जे प्रकल्प आहे तो आधी कंप्लीट केला पाहिजे। आपल्याला हे करणं हे महत्वाचं नाही, शुद्धीकरण जेवढं होईल ते महत्वाचं आहे। सुशोभीकरण आपण घरामध्ये करतोच ना, सगळेजण आपल्या घरामध्ये करतात, ते पुरेसं आहे सुशोभीकरण। नदी काठ हा समृद्ध झाला पाहिजे कसा की जे नॅचरल स्ट्रीम्स आहेत ते येत राहिले पाहिजेत पाण्याचे। हा विकास काय होऊ शकतो या विकासामुळे? मला असं वाटतं ही जे नदीचं रूप आहे ना नाल्यांमध्ये झालेलं आहे आणि ह्या नाल्यामध्ये झाल्यामुळे काय होणार आहे, पाऊस जो येणार आहे, नदीला पूर येणार आहे, तो पुन्हा गावातच शिरणार आहे हे सगळं आणि हे टेम्पररी असणार आहे, हे वाहून जाणार आहे परत परत आणि नदी स्वच्छ राहिलेलीच नाहीये। नदी म्हणजे नदी म्हणूच शकत नाही आपण, याला गटारगंगा झाली नाला म्हणतोय आपण ह्याला, आणि ह्या नाल्यामधलं पाणी हात लावण्याच्या सुद्धा योग्य नाही, पिण्याची गोष्ट तर सोडूनच द्या। तर हे जे चाललेलं आहे हे फक्त पर्यावरणाचा ऱ्हास करणारी ही गोष्ट आहे आणि हे इथे थांबलं पाहिजे। बरोबर, हे थांबलं पाहिजे कुठंतरी असं या ठिकाणी मागणी जी आहे ते सगळे या ठिकाणी करतायत। आणखी आंदोलक आहेत जे इथं रस्त्यावरती उतरलेले आहेत। काय हा विकास एवढा होतोय, तुम्ही रस्त्यावरती उतरलाय? आम्हाला नदी मूळ स्वरूपात हवी आहे की जी यापूर्वी आपल्या पूर्वजांनी पाहिली आणि आपल्या भविष्यांनी पण ती पाहावी, आपल्या येणाऱ्या पिढीने ती पाहावी। सरकार ज्या प्रकारे तिचं सुशोभीकरणाच्या मागे लागलेले ते न पाहता त्यांनी ही नदीला मूळ स्वरूपात ठेवावी हीच आमची मागणी आहे। मूळ स्वरूपात ठेवण्यासाठी स्वच्छ करा नदी पहिली स्वच्छ करायला हवी आणि मग मेकअप करावा त्याचा, हवा असलं तर। फक्त मेकअप करून आतून जर आपली हेल्थच खराब असली त्याचा काय उपयोग आहे? इट्स कॉमन सेन्स, बेसिक लॉजिक आहे। आय डोंट अंडरस्टँड। आय मीन खरंच तुम्हाला समजतंय ना, आय एम शुअर तुम्हाला समजतंय, आपल्याला समजतंय, सर्वांना समजतंय, पण काय हट्ट लावून ठेवलंय की मेकअप लावायचंय? जेव्हा स्वतःची हेल्थ खराब असली, बीपी, शुगर सगळं जर असतं तुम्हाला, क्रिएटिनिन हाय असेल, नदीकडे बघा त्याच्यात किती क्रिएटिनिन वाढलंय पाहताय ना तुम्ही। लुक एट द कलर ऑफ द रिव्हर, पाण्याचा हा रंग असतो का? सांडपाणी सोडलं जात आहे, डायरेक्टली सोडलं जाते, ह्याच्यात काय अर्थ राहिला? कुणासाठी चाललंय मग हे सगळं? हे
जनतेसाठी तरी नाही चाललेलं. आणि आमचा पवना जलमित्र जो आहे, आम्ही स्वतः आमच्या कुंदनमुळं आम्ही याच्यात आलोय आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन ती घाण काढतोय. सरकार काय करतंय मग? कशासाठी एवढे पैसे घेतं किंवा काय करताय? खूप खूप म्हणजे हे सुशोभीकरण नाहीये, विद्रुपीकरण आहे हे आम्ही म्हणतोय. अगदी म्हणजे हे फक्त मुळा नदीच्या पात्रातच होते असं नव्हे, तर पवना नदी असेल, इंद्रायणी नदी असेल, या ठिकाणी सुद्धा असंच होतं. वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं जातं. आता हे बघतोय आपण, क्या कहना चाहते हैं आप इसके बारे में? सर, मैं ये कहना चाहता हूँ कि यहाँ पे जो नदी ने अपना रास्ता खुद बनाया है, ये पेड़ पौधे हजारों सालों में खुद डेवलप हुए हैं और यहाँ पे बाहर से भी पक्षी आते हैं। यहाँ पे भिन्न भिन्न प्रकार की पशु पक्षी रहते हैं। यहाँ की जो बायोडाइवर्सिटी है, इस नदी ने हमारे छत्रपति और संभाजी को पाला है सर। इसको और सीमेंटीकरण करके जॉगिंग ट्रैक बना के कुछ नहीं होने वाला है। पहले इसमें सीवेज ट्रीटमेंट वाला प्लांट बिठाइए, जो पूरे पुणे की जो गंदगी है, सीवेज का जो पानी आता है गंदा, वो इसमें डालना बंद कीजिए। उसके बाद आपको ब्यूटिफिकेशन करना है तो कीजिए। इसके माध्यम से आप संगीत के माध्यम से क्या करना चाहते हैं, और आप यहाँ पे आए तो कुछ करके बताइए, क्या आप इस आंदोलन में शामिल हुए? तो मैं यहाँ पे आए सभी नदी प्रेमियों से, प्रकृति प्रेमियों से सिर्फ एक ही गुजारिश करना चाहता हूँ अपने गाने के माध्यम से कि जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। तो आप लोग बिल्कुल भी हतोत्साहित ना हो। इस कॉज को हमें टिल दी एंड परस्यू करना है और नदी को बचाना ही है। थँक यू। तो जिंदगी की यही रीत आहे, हार के बाद जीत है, असं म्हणत हे सगळे आंदोलक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत. मागणी एकच आहे, या नद्यांनी मोकळा श्वास घ्यावा आणि ज्या प्रदूषित नद्या झालेल्या आहेत त्या पुन्हा एकदा शुद्ध व्हाव्यात. हा विकास जरी होत असला तरी तो विकास जीवावर उठत असेल तर तो काय कामाचा, असा प्रश्न हे सगळे आंदोलक उपस्थित करतात. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.